Started our 9th, 10th, 11th, 12th for the last 1.5 months. We were able to do it successfully. Students are attending the classes very joyfully, and after that, by the experiment of 9th, 10th, 11th, 12th, we did 6th, 7th, 8th. Even their student and their parents cooperated like anything. Now we have started from 1 to 5th. Our total staff are supporting the government like anything. They are very happy to see that their children are back to the schools and schools are running, and we feel that the 1 to 7 classes will be the attendance in the 1 to 5th classes will be totally it will improve after this 1 week. How you are feeling, sir? Today you have interacted with the students. As you have seen that they are very happy. Some students, some parents were telling me that they have come out of home in jail. They are really psychologically they are feeling so lonely, and many parents also complain that their health may be affected. Now they are free for everything. They have requested us to maintain their safety and definitely will try to. Sir, in our region, many of the children are malnutrition. Is there any schemes from your side that as you said, central government has recognized it, and it is doing every effort to see that this malnutrition has to be separated. Especially Raichurji, Gulbarga, etc. has been taken special program for this. what will be in for any egg ad or something? Now it's that we are giving the egg. Okay. Some nutritional value products will be added to that, and we have added some nutrition products given in the rice. बहुत खुशी की बात यह है कि जो प्राइमरी स्कूल के बच्चे यानी फर्स्ट स्टैंडर्ड से 5th स्टैंडर्ड के बच्चों को जो स्कूल बनाने का जो कार्यक्रम था, कोविड के वजह से काफ़ी करीबन है ना, मतलब 240 दिन तक है ना स्कूल्स वगैरह बंद थे। तो कई दिनों के बाद जो स्कूल चालू होने का जो प्रोग्राम सरकार ने रखा है, उसके वजह से है ना ये सभी बच्चों को कल ही बुला गया। कल शिवमोगा में ऐसे ही कोई प्रोग्राम करके 10 स्कूल को उन्होंने विज़िट किया, और आज जो मोस्ट बैकवर्ड रीजन है गुलबर्गा, यहाँ पे भी मैं स्कूल को जाऊँगा बोल के, और यहाँ का जो डिपार्टमेंटल रिव्यू जो है वो करने के लिए यहाँ आए हैं, और वो सिलसिला जारी है। अभी और 2 स्कूल को विज़िट करने वाले हैं, ताकि बच्चों को एक बढ़ावा देना चाहिए कि बच्चे हैं ना स्कूल को आइए, ये हमारा उद्देश्य है। उसके अलावा यहाँ पे जो टीचर्स और स्टूडेंट्स रेशो जो है, टीचर्स जो कमी है, उसके लिए हम क्या करना चाहिए, और आगे जो एकेडमिक एक्टिविटी जो सही तरीके से चलने पर भी है ना यहाँ का रिज़ल्ट ज़रा कम होता है, इसके बारे में हर चीज़ के बारे में यहाँ रिव्यू आज लेंगे। 2:30 बजे का वो मीटिंग है, और मतलब मिनिस्टर का इरादा ये है कि हम एक एग्ज़ाम्पल होना चाहिए, सभी को बढ़ावा देंगे, खास करके हैदराबाद कर्नाटका या कल्याण कर्नाटका रीजन में भी अपॉइंटमेंट्स भी कैसा हम ज़्यादा कर सकते हैं। अभी मसलन अभी उनको सवाल ये किया गया था कि 6 to 8 का जो अपॉइंटमेंट है, जहाँ पे 5000 बच्चों को अपॉइंटमेंट करने का राज्य का योजना है, उसमें ज़्यादा से ज़्यादा बच्चे हमारे रीजन का भी देंगे। उसके अलावा जो पहले जो मतलब TET हो या CET एग्ज़ाम में हो, जितना हमको चाहिए उतने लोग है ना अपॉइंटमेंट नहीं होते थे, उसके लिए 2 बार है ना ये CET एग्ज़ाम करने का भी एक निर्णय लिया गया, और काफ़ी कुछ ट्रेनिंग वगैरह, क्योंकि RDV से भी हो या हमारे बसराज पटेल सेडम जी जो निगम मंडली के अध्यक्ष हैं, उनके नीचे भी है ना बहुत कुछ ट्रेनिंग वगैरह चल रहे। दोनों के मतलब तरफ से हम कोशिश करके विल सी दैट हमारे रीजन में जितना अपॉइंटमेंट चाहिए वो अपॉइंटमेंट होगा। सर, आप कई सालों से एजुकेशन फील्ड में आप काम कर रहे हैं, तो आपकी तरफ से क्या मिनिस्टर को सजेशन दिया गया है कि मैं विनंती यही करता हूँ, सबसे पहले हमारे पास जो टीचर स्टूडेंट्स रेशो है, आप उधर देखिए, समझो मतलब मैं अलग अलग एग्जाम्पल है अलग अलग क्लास के, अगर वहाँ पे है ना 30 बच्चों को एक टीचर है, तो हमारे 45 बच्चों को एक टीचर है। ये रेशो जो ये गलत है, इसके वजह से भी है ना एकेडमिक एक्टिविटीज़ कम होता है, या शैक्षणिक का गुणमट्टा जो बोलते हैं स्टैंडर्ड ऑफ एजुकेशन, वो भी कम होता है। उसको पहले आप टीचर्स दो, टीचर्स देने के बाद है नेने
ನೆನ್ನೆ ಏನ್ ಕೊಟ್ರು ಮೇಡಮ್? ಆಟ ಆಡಿದ್ಯಾ? ಇವತ್ತು ಯಾವ ಹಾಡ ಹಾಡಿದ್ದೆ ಹೇಳು? ಲಡ್ಡು ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು. ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳು. ಅಂಕಿತಾ ಅಂಕಿತಾ ನಿನ್ನೆಯಿಂದ ಬಂದಿದ್ಯಾ? ನೆನ್ನೆ ಬರಲಿಲ್ಲ. ನೆನ್ನೆ ಚಕ್ಕರ್, ಇವತ್ತಿಂದ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಹೋಗೋದು ಇದಕ್ಕೆ ಬಂದ್ಯೋ ಅಥವಾ ನೀನೇ ಬಂದೆ ಖುಷಿಯಾಗಿ? ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಕಳ್ಸಾರ, ನೀನೇ ಬಂದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಕಾಲೇಜ್ ಶುರು ಆಗಿದೆ ಹೇಳ್ರಿ. ಆಫ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸಸ್ ನೋಡ್ರಿ, ಅರ್ಥ ಆಗಿದ್ದಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅರ್ಥ ಆಗ್ತದೇನ? ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾನು ಬೇರೆ ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಯಾವಾಗ ಏಪ್ರಿಲ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯಾರ? ಆಗಸ್ಟು ಅವತ್ತಿನ ದಿವಸವರೆಗೂ ನಡೆದಿದೆ. ಬಟ್ ಮಧ್ಯ ಆಡ್ಸ್ನಾರ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಿಲ್ಲ ಈಗ. SLC ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗ. ಜಾಸ್ತಿ ತಿನ್ನೋಲ್ಲ ಓದ್ಸಲಿ. ಸೆಕೆಂಡ್ ಇಯರ್ ಅದ ಸರ್. ಎಕ್ಸಾಮ್ ಯಾವ ಥರ ಇತ್ತು ನಿಮಗೆ? ಈಸಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲ. ಓದ್ಸಲಿ ನಾವೇನು SLC ಮಕ್ಕಳು ಪಾಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಎಕ್ಸಾಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಆದರೆ ಯಾವ ಥರ ಎಕ್ಸಾಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ? ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ, ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಇರಲ್ಲ. ಅದರಿಂದ ಪೂರ್ತಿ ಸಿಲೆಬಸ್ ಓದಬೇಕು. ಮೇಸ್ಟ್ರುಗಳು ಹೆಂಗಾರು ಕಷ್ಟಪಟ್ಟಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಿಡಲ್ಲ ಈ ಸಲ. ಸಿಲೆಬಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಕ್ಸಾಮ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಬೇಕು. ಇರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಲಕ್. ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. KKRDB ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. KKRDB-ಇಂದ ಅವರಿಗೆ 2 ಕೋಟಿ 1 ಕೋಟಿ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಸರ್. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಗಾಟನ್ ಇಟ್ ಅರೇಂಜ್. ಅವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಸಿಗ್ತದೆ. ಈಗ ಕೆಲಸ ನಡ್ತಾ ಇದೆ ಸರ್. ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸ್ಟೇಟಿಂದನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಡ್ತಾರೆ, KKRDB-ಇಂದನೂ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸ್ಟೇಷನ್ ಸರ್ವೆ ಆಗಬೇಕು, ಸ್ಟೇಷನ್ ಸರ್ವೆನೇ ಆಗಬೇಕು. ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ಮೊದಲೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸು? ಯಾರು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಪ್ಲೀಸ್. ಹೇಳಮ್ಮ, ಯಾರು ಒಂದಿನ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ? ಒಂದಿನ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಆಗಿರೋರು ಯಾರು? ಯಾರು ಅಬ್ಸೆಂಟ್ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ಶಾಲೆ ಶುರುವಾದಾಗಿಂದ ಇವತ್ತವರೆಗೂ ನಾನು ಚಕ್ಕರ್ ಹೊಡೆದಿಲ್ಲ. ದಿವಸ ಆಗಿರುತ್ತೆ ಕೊಡಿ. ಒಂದೇ ಒಂದು ದಿವಸ ಆಗಿದೆ. ಕೇಳೋಣ, ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಆದ್ರೆ ಸರಿ. ತುಂಬಾ ಜನ ಇದ್ರದು. ಈಗ ಎಷ್ಟು ದಿನ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಆಗಿದೆಯಾ? ಎಷ್ಟು ದಿವಸ ಬಂದಿಲ್ಲ? ನೀನು ಒಂದೇ ದಿನ. ಇವಳು ಜೊತೆಗಿರಿ ಸರ್. ಅಲ್ಲ, NGO ಯಾಕೆ ಬೇಡ ಅಂತ